महत्त्वाची बातमी बघूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा हा रद्द झालेला आहे। शिखांचे 9वे गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीद समागम निमित्त आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमानिमित्त शहा येणार होते, मात्र आता त्यांचा हा रद्द झालेला आहे संपूर्ण दौरा। तर काही तांत्रिक कारणास्तव हा दौरा रद्द झाल्याची सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। बातमी महत्त्वाची आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून परळ बस स्थानकाची पाहणी करण्यात आली आहे। बस स्थानकावरती सोयी सुविधांवरून सरनाईकांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलेलं आहे। यावेळी सरनाईक यांना काही दारूच्या बाटल्या देखील आढळल्यात। यावर एका कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे। वरिष्ठ सुट्टी देत नसल्यानं आज मंत्री येणार म्हणून मी दारू पिऊन आलो असं वक्तव्य या कर्मचाऱ्यानं केलेलं आहे। नाही पण हे दारूच्या बाटल्या बनायच्या त्याच्यामध्ये त्या काउंटरच्या सर हो हे क्या हो मनोहर साहेब चेक करा हे काय दारूच्या बाटल्या इकडे हे मागे सगळ्या त्या काउंटर आहेत। कोण आहे आता इकडे तुम्हीच आहात ना, ताबडतोब सस्पेंड करा जागेवर आणि सगळ्या जे जे असतील त्यांची ताबडतोब आपल्याकडे आहे मशीन आहे कुठे आहे मशीन लगेच ताबडतोब घेऊन आणि चेक करा। इकडे काय झालं होतं नेमकं काय सांगा तुम्ही काय करा एकत्र सगळी या, मी बोलतो। नाही झालं काय होतं तुम्ही मी बोलतो, तुम्ही सगळी एकत्र या। तुमच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले, सस्पेंड करण्याचे आदेश दिले। हो असू दे ना, मला तर एक नंबरच आहे। मी काय नाही म्हणत नाही, मी काही नाही म्हणत नाही, मला तर एक फायदाच झाला तो। कारण काय झाले माझी मंडळी पडली, तिचा खोपा झालाय फ्रॅक्चर आणि ते परिवहन मंत्री येणार होते म्हणूनच हे मी केलं आज कृत्य। तुम्ही मुद्दाम केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो मी माझ्या म्हणण्यानुसार केलेलं आहे। आणि काय झाले खातं एक तर रजा देत नाही, काय करत नाही। किती दिवस तुम्हाला सुट्टी नाही मिळाली? हा किती दिवस सुट्टी नाही, पहिली 4 दिवस मला दिली, पण परत कामावर यायला लागतं ना आम्हाला। आणि परत काय होतं ते रजा वगैरे काढायचं म्हणलं की अधिकारी वगैरे सगळे दमदाटी करतात, हे करतात, असा विषय असतो ना। तो काय बोलतात अधिकारी तुम्हाला? काय अधिकारी बोलतात का? जेव जाता का सुट्टी काढता, हा काय एवढं गरजेचं आहे का, असं बोलतात। मग आम्ही काय करणार, कर्मचारी माणूस आहे आम्ही। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी महत्त्वाची आहे। आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ हे मुंबईच्या दिशेने आता रवाना होत आहे। किसान सभा आणि माकपचे शेतकरी शेतमजूर यांचा हा लॉंग मार्च निघालेला आहे। माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करतोय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिंडोरीमध्ये हे आंदोलन सुरू होतं। दिंडोरीतील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होतं। मागण्या पूर्ण न झाल्यानं मंत्रालयावरती धडकण्याची या सगळ्या आंदोलकांची भूमिका आहे। आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ हे आता मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। विविध मागण्या आहेत आणि याच मागण्यांसाठी आंदोलन केलं जात होतं, मात्र मागण्या मान्य न केल्यानं आता हा संपूर्ण मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करतोय।